श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, एवढ्यात हातातील काठी टेकीत टेकीत कर्णाचा मानलेला पिता अधिरथ अचानक रंगभूमीमध्ये शिरला. त्याच्या अंगावरचे वस्त्र विस्कटलेले होते. तो अगदी घामाघूम झाला होता आणि त्याचे सर्वांग थरथरत होते. कर्णाला हाक मारण्याची त्याची केविलवाणी धडपड चालली होती. आपल्या पित्याला पाहताच त्याच्याविषयीच्या आदरामुळे कर्ण जागच्या जागी थबकला. त्याने आपल्या हातातले धनुष्य फेकून दिले आणि नुकत्याच झालेल्या अभिषेकाने ओल्या झालेल्या केसांनी त्याने आपले मस्तक खाली वाकवले आणि त्याला अभिवादन केले. आपल्या अंगावरच्या वस्त्राच्या पदराने सारथी अधिरथाने आपले पाय कसेबसे झाकून घेतले आणि अत्यंत भावनावश होऊन त्याने वत्सा अशी हाक त्याला मारली. त्याला घट्ट मिठी मारून पुत्रस्नेहाने व्याकुळ झालेल्या अधिरथाने अंगराज्यावर नुकत्याच झालेल्या अभिषेकामुळे अगोदरच भिजून चिंब झालेल्या त्याच्या मस्तकावर पुन्हा अश्रुजलाचे सिंचन केले. रथसारथी अधिरथाला पाहताच कर्ण हा सूतपुत्र आहे अशी भीमाची खात्री झाली आणि कुत्सितपणे हसून तो कर्णाला म्हणाला, सूतपुत्रा, रणामध्ये अर्जुनाकडून मरण प्राप्त करून घेण्यास तू योग्य नाहीस. धनुष्य फेकून दे आणि ताबडतोब हातात चाबूक घे. तेच तुझ्या कुळाला चांगले साजून दिसेल. हलकट माणसा, अंगराज्याचा उपभोग घेण्यास तू अगदी पात्र नाहीस. यज्ञामध्ये अग्नीच्या जवळ असलेला पुरोडाश कुत्र्याने खाण्यासाठी नसतो. भीम असे कटू शब्द बोलल्यावर कर्णाचा अधरोष्ठ थरथरू लागला. त्याने लांबलचक सुस्कारा सोडला आणि आकाशात सूर्याकडे पाहिले. एवढ्यात बलाढ्य दुर्योधन संतापला आणि एखादा मदोन्मत्त हत्ती कमळांच्या ताटव्यामधून त्वरेने बाहेर यावा त्याप्रमाणे तो ताडकन उठला आणि आपल्या भावांच्या जमावातून बाहेर आला. समोरच उभा असलेल्या उग्र प्रकृती भीमाला उद्देशून तो म्हणाला, वृकोदरा, असले बोलणे तुला शोभत नाही. सामर्थ्य हे क्षत्रियांचे सर्वात मोठे निधान आहे. जो कोणी क्षत्रिय आहे त्याने लढलेच पाहिजे. शूरांचे कुळ आणि नद्यांचे मूळ शोधित बसावयाचे नसते. अग्नीची उत्पत्ती झाली ती पाण्यापासूनच, पण त्याच अग्नीने चराचर व्यापून टाकले आहे ना. दधीच ऋषीच्या अस्थीपासून इंद्राने जे वज्र तयार केले त्याने दानवांचे निर्दालन केलेच ना. स्कंद हा कोणी अग्नीचा पुत्र म्हणतात, कोणी कृत्तिकांचा पुत्र म्हणतात, कोणी रुद्राचा पुत्र म्हणतात, तर तो गांगेचा पुत्र आहे असेही काही म्हणतात. एकंदरीत कार्तिकेयाच्या जन्मासंबंधी साराच प्रकार चमत्कारिकच आणि गूढ आहेच ना. क्षत्रियांच्या पासून ज्यांचा जन्म झाला ते जगात ब्राह्मण म्हणून गाजले. विश्वामित्रासारखे काही ऋषी मूळचे क्षत्रिय, पण त्यांना शाश्वत ब्रह्मत्व प्राप्त झाले. शस्त्र धारण करणाऱ्या वीरांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या द्रोणाचार्यांचा जन्म द्रोण कलशापासूनच झाला आणि गौतम ऋषींच्या कुळात गौतम कृपाचार्य तर शर नावाच्या गवताच्या बेटात निर्माण झाले. थोर पुरुषांच्या उत्पत्तीची ही सारी कथा राहू देत. तुम्ही पांडूचे पुत्र पांडव, तुमचा जन्म कसा झाला याची साध्यंत हकीकत मला माहीत आहे. या कर्णाला उपजतच कुंडले प्राप्त झाली आहेत. याचे कवच सुद्धा जन्मजात आहे
आणि सर्व सुलक्षणांनी तो परिपूर्ण आहे. त्याचे तेज सूर्याच्या तेजाप्रमाणे आहे. अरे, हरिणी कधी वाघाला जन्म देत असते काय? कर्णाचे बाहुबल असामान्य आहे. माझ्यासारखा पराक्रमी पुरुष त्याच्या आज्ञेमध्ये वागावयास तयार आहे. म्हणून तुला सांगतो, हा केवळ अंगदेशाचाच राजा होण्यास योग्य आहे असे नसून अखिल पृथ्वीचा राजा होण्यास योग्य आहे. कर्णाला मी अंगदेशाचे राज्य बहाल केले. ही माझी कृती ज्या माणसाला सहन झाली नसेल त्याने वाटल्यास जमिनीवर उभे राहून किंवा वाटल्यास रथात बसून सुद्धा धनुष्याची दोरी खेचून दाखवावी. दुर्योधनाचे हे आव्हानात्मक बोलणे ऐकताच रंगभूमीवर सर्वत्र एकच गलका झाला. अनेकांना दुर्योधनाच्या बोलण्याची तोंड भरून तारीफ केली आणि एवढ्यात सूर्यही अस्ताला गेला. नंतर दुर्योधनाने कर्णाचा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि मशालीच्या उजेडात रंगभूमीतून तो बाहेर पडला. राजा जन्मेजया दुर्योधनाच्या मागोमाग द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्म यांच्या समवेत सर्व पांडवही आपापल्या निवासस्थानाकडे गेले. रंगभूमीमध्ये जमलेल्या त्या अफाट समाजातील काही लोक अर्जुनाची तारीफ करीत होते, काही कर्णाची तारीफ करीत होते, तर काही दुर्योधनाची तारीफ करीत होते. आणि जमलेले ते सारे लोक रंगभूमीतून बाहेर पडले. जन्मजात कवचकुंडलांच्या दिव्य लक्षणामुळे कर्ण हा आपलाच पुत्र आहे अशी कुंतीची खात्री झाली आणि पुत्रप्रेमामुळे तिच्या मनात त्याच्याविषयी जिव्हाळा उत्पन्न झाला. तिच्या मनातील या भावना कोणालाही समजल्या नाहीत. आपला पुत्र कर्ण अंगदेशाचा राजा झाला या विचाराने तिला जो आनंद झाला तो तिच्यापुरताच राहिला. राजा अर्जुनाचा जो धसका दुर्योधनाने घेतला होता तोही कर्णाशी दृढ मैत्री झाल्यामुळे नाहीसा झाला. शस्त्रविद्या प्राप्त करून घेण्याच्या बाबतीत ज्याने अचाट परिश्रम केले होते असा तो रणधुरंधर कर्णही दुर्योधनाशी अगदी सौम्यपणे बोलू लागला आणि कर्णाच्या तोडीचा दुसरा धनुर्धर सर्व पृथ्वीमध्ये नाही अशी रंगभूमीवरील घटनेमुळे युधिष्ठिराची सुद्धा खात्री झाली. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.